नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर बाळासाहेब तांबे आपल्या सर्वांचं KTHM ई लर्निंग चॅनलमध्ये स्वागत करतो. TYBAच्या भारताचा प्रादेशिक भूगोल या विषयाच्या अंतर्गत आपलं चौथं प्रकरण सुरू आहे, क्लायमेट. या प्रकरणाच्या अंतर्गत आपण भारतातील वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केला, हवामानासंदर्भात वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केला. त्यामध्ये हवा आणि हवामान यामधला मूलभूत फरक, त्यावरचे भारतातील हवामानावर परिणाम करणारे घटक, व्हेरियस फॅक्टर ते आपण पाहिले. त्यानंतर हवामानाची वैशिष्ट्ये पाहिले. त्याचबरोबर मान्सूनची रचना आणि मान्सूनची निर्मिती या दोन गोष्टींचा महत्त्वपूर्ण अभ्यास आपण मागच्या लेक्चरला केलेला आहे. या घटकामध्ये आपण पाहिलं की मान्सूनच्या उत्पत्तीवर परिणाम करणारे जे घटक आहे, उदाहरणार्थ जमीन आणि पाणी यांचं असमान तापणे आणि थंड होणे, उत्तरेकडील जो तिबेटचा पठारी प्रदेश आहे तर याचासुद्धा लो टेम्परेचर हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक. त्याचबरोबर दक्षिणेकडील असलेला महासागरीय जे सानिध्य आहे हा एक महत्त्वाचा घटक. त्याचबरोबर मान्सून वाऱ्यांच्या निर्मितीसाठी जो कारणीभूत असलेला जो घटक आहे तर त्यामध्ये साधारणतः जो एल निनो आणि ला निना हे दोन महत्त्वाचे घटकसुद्धा कारणीभूत ठरतात. त्याचबरोबर उच्च वातावरणीय प्रवाह ज्याला आपण जेट स्ट्रीम म्हणतो तर याचासुद्धा या उत्पत्तीवर परिणाम होतो. हे सुद्धा घटक आपण व्यवस्थितरित्या पाहिले आहे. त्याचबरोबर याची रचना जर आपण पाहिली तर भारतामध्ये आगमन होणारा जो मान्सून आहे या त्याचे दोन उपप्रकार पडतात, नैऋत्य मान्सून वारे आणि ईशान्य मान्सून वारे. जे वारे नैऋत्य दिशेकडून वाहतात त्यांना नैऋत्य मान्सून वारे म्हणतो आणि त्या दोन शाखांनी भारतामध्ये प्रवेश करतात. त्यानंतर काही ठराविक महिन्यानंतर 15 सप्टेंबरनंतर ते पुन्हा परतीने माघारी फिरतात. ते साधारणतः त्यांना ईशान्य नैऋत्य दिशा प्राप्त होते म्हणून त्यांना ईशान्य मोसमी वारे आपण म्हणतो. कोरडे हे जमिनीवरून वाहतात म्हणून हे कोरडे असतात. त्यातील बंगालच्या उपसागरावरून वाहणारे जे वारे आहे ते तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण मागच्या लेक्चरला केलेला आहे. तर यावरच आधारित असणारं जेव्हा आपलं हे लेक्चर आहे ते भारतातील ऋतू आणि ऋतूमधील हवामान या महत्त्वपूर्ण गोष्टीचा अभ्यास आज आपण करणार आहोत. व्हेरियस सीझन अँड वेदर असोसिएटेड विथ देम. तर या ठिकाणी आपण पाहतो की वेगवेगळे ऋतू आपल्याला तयार झाले, वेगवेगळ्या हवामानावर परिणाम करणारे घटक आपण पाहिले. तर यानुसार एक विशिष्ट ऋतू भारतामध्ये तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतो की समशीतोष्ण हवामानाचा जो प्रदेश आहे काही त्या ठिकाणी 2 किंवा 3 ऋतू आपण मानतो. विशेषतः उन्हाळा आणि हिवाळा हे 2 ऋतू आपण या ठिकाणी विशेषतः मानत असतो. तर शीतकटिबंधामध्ये केवळ 2च ऋतू आपण मानतो. ज्या ठिकाणी सूर्याचं उत्तरायण चालू असताना त्या शीतकटिबंधामध्ये उन्हाळा ऋतू आणि ज्यावेळेस सूर्य दक्षिण गोलार्धामध्ये जातो त्या उत्तरेकडील शीतकटिबंधामध्ये हिवाळा ऋतू. अशा प्रकारचे 2च ऋतू आपण या शीतकटिबंधामध्ये मानतो. भारतात मात्र या ठिकाणी 3 प्रमुख ऋतू आपण संपूर्ण वर्ष आपण या ठिकाणी विभागतो. तर त्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे 3 ऋतूमध्ये आपण याचा विभाजन करत असतो. पावसाळा हा 3रा ऋतू आपण या ठिकाणी समाविष्ट केला. याचं कारण असं की या ठिकाणी विशिष्ट ऋतूमध्ये भारतामध्ये पाऊस पडतो, विशिष्ट महिन्यामध्ये भारतामध्ये पाऊस पडतो म्हणून हा पावसाळा ऋतू हा 3रा ऋतू भारतीय उपखंडामध्ये आपण गृहीत धरलेला आहे. बघा, तर इतर 6 उपऋतूसुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, ज्यामध्ये ग्रीष्म ऋतू आणि वर्षा ऋतू या 2 ऋतूमध्ये पावसाळा ऋतू समाविष्ट झालेला आहे. त्यात ज्येष्ठ, आषाढ आणि श्रावण भाद्रपद या 4 महिन्याचा मराठी महिन्यांचा समावेश होतो. शरद ऋतू आणि हेमंत ऋतू या 2 उपऋतूमध्ये हिवाळा ऋतू समाविष्ट झालेला आहे. त्यामध्ये आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष जो सध्या चालू आहे तो हिवाळा ऋतू या 2 महत्त्वाच्या 4 महिन्यामध्ये आणि 2 उपऋतूमध्ये समाविष्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर शिशिर ऋतू आणि वसंत ऋतू हा उन्हाळा ऋतूचा एक भाग म्हणून आपण समाविष्ट केलेला आहे. तर त्यामध्ये माघ, फाल्गुन, चैत्र आणि वैशाख या 4 मराठी महिन्यांचा समावेश या ऋतूमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. हे सुद्धा आपल्याला प्राथमिकरित्या माहिती असणं आवश्यक आहे. बऱ्याच
वेळेस आपल्याला नक्की उप ऋतूंची नावंसुद्धा माहिती आपल्याला असत नाही. वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी फुटते. वर्षा ऋतूमध्ये म्हणजे एकंदरीत पावसाला सुरुवात होते किंवा या प्रत्येक ऋतूचं वेगळं वैशिष्ट्य आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि यामध्ये पहिला ऋतू आपण पाहत आहोत जो उन्हाळा ऋतू. बघा, या ठिकाणी आपण इंग्रजी महिन्यांचा विचार करणार आहोत. मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये हा उन्हाळा ऋतू समाविष्ट झालेला आहे. बघा, उन्हाळा हा भारतातील मुख्य 3 ऋतूंपैकी आहे आणि यामधलं हवामान जे आहे ते उष्ण आणि कोरडं असतं. बघा, रखरखतं ऊन ज्यावेळेस आपल्याकडे पडतं तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने उन्हाळ्याची जाणीव आपल्याला होते. आणि हा भारतातला उन्हाळा जो आहे तो साधारणतः फेब्रुवारीच्या मध्यापासून तर मेपर्यंत असतो. आणि या उन्हाळ्याच्या सुरुवातीला वसंत ऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटते. तर हा एक महत्त्वाचा, म्हणजे झाडांनी पानगळ केलेली असते. झाडांनी भारतातील जे वृक्ष आहे ते पर्जन्य छायेच्या प्रदेशातील आहे, जे ज्याला डेसिडियस फॉरेस्ट आपण म्हणतो, की जे विशिष्ट ऋतूमध्ये पाने गाळतात, ज्यांना पानझडी वृक्ष आपण म्हणतो. तर अशा झाडांना विशिष्ट या बाष्पीभवनापासून कंट्रोल करण्यासाठी आपली झाडं जी आहे ती आपली पानं गाळतात आणि त्यांना नवीन पालवी या उन्हाळ्या ऋतूच्या एंडिंगला फुटलेली आपल्याला पाहायला मिळते. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग. उन्हाळा ऋतू साधारणतः 12 मार्च नंतर सूर्याचं भासमान भ्रमण उत्तर गोलार्धात सुरू होतं. 21 मार्च या ठिकाणी 21 मार्च तारीख लक्षात ठेवा. 21 मार्च नंतर सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. बघा, उत्तर गोलार्धामध्ये म्हणजे उत्तरायण अर्थात हे त्यापूर्वीच झालेलं असतं, परंतु विषुववृत्त ओलांडून ज्यावेळेस सूर्य उत्तरेकडे यायला सुरुवात होते तर तो म्हणजे उत्तरायणाचा कालावधी 21 मार्च नंतर. 21 मार्च आणि 21 सप्टेंबर या 2 तारखा अशा आहे की सूर्याची किरणे विषुववृत्तावर लंबरूप पडतात. बघा, स्पर्धा परीक्षांना येणारा प्रश्न आहे, तर त्यावेळेस या विशिष्ट तारखा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. भारतीय द्वीपकल्पात सूर्याची किरणे लंबरूप पडतात आणि त्यामुळे अधिक उष्णता त्या ठिकाणी तयार होते. या उलट दक्षिण गोलार्धात सूर्यकिरणे तिरपी पडतात आणि हवा थंड होते आणि पाणी कमी तापमान असल्यामुळे वायुभार जास्त होतो, हवा कोरडी होते. बघा, या ठिकाणी स्थिती अशी तयार होते की उत्तर गोलार्धात उन्हाळा ऋतू तयार झालेला असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि त्याच वेळेस दक्षिण गोलार्धात जास्त दाबाचा पट्टा तयार झालेला असतो. भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या ठिकाणी 30 अंश सेल्सिअस तापमान, यावेळी गुजरातमध्ये 38 ते 43 अंश सेल्सिअस तापमान वाढत जाते आणि मे महिन्यात भारतातील अनेक राज्यामध्ये 47-48 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाते. वाळवंटी प्रदेशात यावेळी तापमान 49 ते 51 अंश सेल्सिअसपर्यंत सुद्धा जाते. तर या काळात वायव्य भागात कमी दाबाचं केंद्र तयार होतं आणि उत्तर भारतातील बऱ्याच मोठ्या क्षेत्रात या काळात उष्ण वारे वाहतात. तर या वाऱ्यांना लू हा एक महत्त्वाचा शब्द आहे. LOO लू किंवा लला पहिला उकार लू. तर या उष्ण व कोरड्या वाऱ्यांना लू असं म्हटलं जातं. हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. उत्तर भारतातील उष्ण व कोरड्या वाहणाऱ्या वाऱ्यांना लू असे म्हणतात. बघा, या काळात बरीच धुळीची वादळे सुद्धा तयार होतात. तापमान वाढल्यामुळे वायुभार कमी होतो. पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेशातील वायुभार साधारणतः 1000 मिलीबारपेक्षा कमी राहतो आणि याच वेळी दक्षिणेकडील वायुभार 1010 मिलीबारपेक्षा जास्त होतो. नक्कीच आपल्याला माहिती आहे की जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहण्यास या कारणामुळे सुरुवात होते. पश्चिम बंगाल, ओरिसा या राज्यामध्ये भारतात बंगालच्या उपसागरावरून उबदार बाष्पयुक्त वारे वाहतात, तर वायव्येकडून उष्ण व कोरडे वारे वाहू लागतात. बघा, पश्चिम बंगालमधील हे वारे जे आहे, दोन्ही वाऱ्यांची आघाडीच्या दरम्यान गडगडाटी वादळांची निर्मिती होते. त्यांना नॉर्वेस्टर असे म्हणतात. बघा, पश्चिम बंगालमध्ये वाहणाऱ्या गडगडाटी वादळांना नॉर्वेस्टर असे म्हणतात. तर ही वादळे साधारणतः वैशाख महिन्यामध्ये सुरू होत असल्यामुळे या वादळांना बंगालमध्ये कालबैसाखी असं म्हणतात. बघा, हे तिन्ही प्रश्न भारतातील वाऱ्यांसंबंधी असलेले प्रश्न हे तुम्हाला या परीक्षेमध्ये सुद्धा येतील
किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये 100% असणार आहे. ताशी 100 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वाहणारी वारे याच काळात बंगालच्या उपसागरावरून व अरबी समुद्रावरून बऱ्याच वेळा चक्रीवादळे येतात. कधीकधी या चक्रीवादळांबरोबर पाऊसही येतो. बघा, आपला मागच्याच हप्त्यामध्ये एक बंगालच्या उपसागरावर तयार झालेलं वादळ हे याचंच एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. परंतु हे हिवाळ्यात तयार झालेलं वादळ होतं, परंतु उन्हाळ्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची वादळे ही तयार होतात आणि त्यामुळे या वादळांबरोबर हे सायक्लोन जे असतात यांच्याबरोबर पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतो. बघा, या वाऱ्यांची उन्हाळ्या ऋतूची वैशिष्ट्य अशी आहे की सूर्याची किरणे ही भारतामध्ये भारतीय उपखंडात भारतीय भूभागावर लंबरूप पडतात. तापमान जास्त व तापमान कक्षा कमी असते. वायुभार कमी असून सागरी भागाकडून वारे जमिनीकडे वाहतात. पर्जन्य आणि आर्द्रता ही कमी असते आणि हवेची सर्वसामान्य स्थिती अंशतः स्वरूपाची असते. बघा, वैशिष्ट्य 2 मार्काचा प्रश्न आहे. उन्हाळ्या ऋतूची वैशिष्ट्ये लिहा. तर अशा वेळेस ही वैशिष्ट्ये तुम्हाला कमीत कमी 2 वैशिष्ट्ये लिहिता आली पाहिजे. बघा, त्यानंतर नैऋत्य मान्सूनचा काळ, त्याला पावसाळा ऋतू आपण म्हणतो. साधारणतः जून ते सप्टेंबरपर्यंतचा हा काळ आहे. भारत हा प्रामुख्याने कृषीप्रधान देश असल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था ही संपूर्ण शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी पावसाळा ऋतूचे महत्त्व विशेष आहे. दक्षिणेकडील समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांच्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैऋत्य मोसमी वारे तयार होतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. त्याच्या परिणामस्वरूप भारतातील पाऊस पडतो. याला मान्सून पाऊस असं म्हटलं जातं. यावेळी भारताचा विचार करता अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. हे साहजिकच आहे, कारण ज्या ठिकाणी पावसाला सुरुवात होते, पाऊस पडत पडत पुढे जातो, परंतु त्या पहिल्या भागामध्ये, पहिल्या राज्यामध्ये किंवा बाँड्रीमध्ये किंवा किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये पावसाला सुरुवात होते आणि संपूर्ण ढग पुढे किंवा संपूर्ण बाष्प हे पुढे निघून जाईपर्यंत त्या ठिकाणी पाऊस पडत असतो आणि शेवटच्या टोकापर्यंत पाऊस राजस्थानपर्यंत हे वारे पोहोचेपर्यंत सुद्धा या ठिकाणी पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर म्हणून या ठिकाणी दक्षिण भारतातील राज्यामध्ये जास्त पाऊस पडताना आपल्याला दिसून येतो. उन्हाळ्यात भारतीय उपखंडात हळूहळू उष्णतेचे प्रमाण वाढत जाते आणि मे महिन्याच्या शेवटीच्या कालावधीत आठवड्यात हे प्रमाण अधिक असते. तसं जर पाहिलं तर एखाद्या वाईट गोष्टीतून चांगल्या गोष्टीची जशी निर्मिती होते असं आपण म्हणतो, तशाच प्रकारे उन्हाळा हा अतिशय कडक असतो आणि तो आपल्याला नकोसा वाटतो आणि या नकोशा वाटणाऱ्या उन्हाळ्यामध्येच पावसाळ्याची निर्मिती होताना आपल्याला पाहायला मिळते. तर वायव्य भागातील ही स्थिती जुलैच्या शेवटपर्यंत राहते आणि नैऋत्य मान्सूनच्या काळात भारतातील सर्वच भागात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. जवळजवळ 80% पाऊस या वाऱ्यांपासून पडतो असं म्हटलं जातं. जास्त उष्णतेमुळे वायव्य भागात हवेच्या कमी दाबाचे तीव्र स्वरूपाचे केंद्र निर्माण झालेले असते. या उलट स्थिती हिंदी महासागरावर आढळते आणि या काळात आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीभवन पट्टा हा जो आहे ITCZ इंटर ट्रॉपिकल कॉन्व्हर्जेशन झोन, तर हा जो पट्टा आहे तो भारतावर सरकतो आणि त्यामुळे वायुराशींच्या संमेलनाने किंवा एकत्र येण्याने जोरदार वारे वाहू लागतात आणि प्रचंड पाऊस या ठिकाणी पडतो. या वाऱ्यामुळे पावसाचे प्रमाण सर्वत्र सारखे नसते. बघा, अरबी समुद्रावरून वाहणारी जी शाखा आहे ती या ठिकाणच्या सह्याद्री रांगांना अडवली जाते आणि त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकणात भरपूर असा पाऊस पडतो. परंतु त्याच्याच पुढे जाऊन पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे तर त्या ठिकाणी अत्यल्प पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतो. बंगालच्या उपसागरावरून येणारे मोसमी वारे पूर्वेकडील व उत्तरेकडील पर्वतांना अडवले जातात, हिमालय पर्वताला अडवली जातात आणि त्यामुळे ते उत्तरेकडे व वायव्येकडे वळतात. त्याच्या 2 ब्रँच तयार होतात आणि नैऋत्य मान्सूनच्या काळात बंगालच्या उपसागरावरून व अरबी समुद्रावरून तीव्र गतीची वादळे निर्माण झालेली आपल्याला यावेळेस पाहायला मिळतात. बघा, बंगालच्या जो पश्चिम बंगालचा भाग आहे, भारतातील वायव्य भागात कमी वायुभारामुळे आग्नेय व्यापारी वारे विषुववृत्त ओलांडून पृथ्वीच्या परिवलनामुळे ते आपल्या उजवीकडे वळतात आणि त्यांना नैऋत्येकडून ईशान्येकडे दिशा प्राप्त होते, म्हणून त्यांना नैऋत्य मोसमी वारे असं म्हटलं जातं. बघा, नैऋत्य मोसमी वाऱ्याची व्याख्या जरी लिहायची ठरली तरीसुद्धा अशी व्याख्या आपल्याला लिहिता येऊ शकते. नैऋत्य मोसमी वारे हिंदी महासागरातून वाहत असल्यामुळे आपल्याबरोबर बाष्पयुक्त
वारे घेऊन येतात आणि त्यामुळे भारतातील उपखंडात पाऊस पडतो. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागर अशा दोन मार्गाने ते आपल्याकडे प्रवेश करतात आणि बंगालच्या उपसागरावरून येणारी शाखा दोन भागात विभागून पंजाबकडे एक जाते, तर एक पतकोळी राखीने योमा नावाचा जो पर्वत आहे या पर्वती ब्रह्मदेशातील या भागाकडे ती दुसरी शाखा जाते. आणि ही शाखा जी आहे जी मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्यांकडे वाहत जाते आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त पाऊस ही शाखा देते. अरबी समुद्रावरून येणारे मोसमी वारे सुद्धा पश्चिम किनाऱ्यावरून येतात आणि उत्तरेकडे व पूर्वेकडे वाहत जातात आणि 80% जास्त पाऊस या वाऱ्यामुळे पडताना आपल्याला पाहायला मिळतो. बघा, या पावसाळा ऋतूचे वैशिष्ट्य सूर्याची किरणे लंबरूप पडतात. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची निर्मिती या काळामध्ये झालेली असते किंवा तापमान जास्त व तापमान कक्षा कमी हा एक महत्त्वाचा भाग. वायुभार कमी व सागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे वाहतात. पर्जन्य व आर्द्रता जास्त अशा प्रकारची वैशिष्ट्ये या भागाची आपल्याला पाहायला मिळतात. बघा, नंतरचा जो भाग आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे निर्गमन म्हणजे पावसाळा ऋतूच्या शेवटचा भाग आणि हिवाळा ऋतूच्या अगोदरचा भाग या दोन ऋतूंच्या दरम्यानचा जो संक्रमणाचा काळ आहे तो ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातला. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा काळ, आपला चौथा ऋतू जरी म्हटलं तरी त्याला हरकत नाही, कारण हा परतीच्या मान्सूनचा काळ हा एक विशिष्ट ऋतू आपल्या भारतामध्ये मानला जातो. सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पावसाचा जोर कमी होतो आणि पावसाळा व हिवाळा यांच्या दरम्यान हा संक्रमणाचा काळ आपल्याला पाहायला मिळतो. मोसमी वाऱ्यांचा जोर कमी होऊन थंडी वाढते आणि ऑक्टोबरमध्ये हवेचा दमटपणा कमी होऊ लागतो व तापमान वाढते. म्हणजे या ठिकाणी या वाऱ्यांची गोंधळाची अवस्था तयार झालेली असते. जे वारे उत्तरेला गेलेले असतात ते नक्की म्हणजे पुन्हा रिवर्स फिरण्याच्या वेळेस त्यांची गोंधळाची अवस्था किंवा त्यांचा स्पीड हा अतिशय कमी होतो आणि त्यावेळेस स्पीड कमी असल्यामुळे नक्कीच उष्णता त्या ठिकाणी वाढते. बघा, उष्णता असताना सुद्धा हवेचा वेग जर असेल तर उष्णता कमी जाणवते, परंतु हवा जर बिलकुल नसेल तर त्या ठिकाणी तीच उष्णता अतिशय तीव्र आपल्याला पाहायला मिळते. शरीर संपातनंतरचा जो तापमान कमी होऊ लागते व भूभागात वर हवेचा दाब वाढू लागतो व सागरावर हवेचा दाब कमी होतो. आंतरउष्णकटिबंधीय केंद्रीभवन पट्टा हा दक्षिणेकडे सरकतो आणि बंगालच्या उपसागरावर आवर्तांची निर्मिती होते. पण प्रचलित वाऱ्यांच्या दिशेने अवस्थांचे स्थानांतरण होऊन पूर्व किनाऱ्यावर अनेक वेळा वादळे निर्माण होतात व त्यामुळे भरपूर पाऊस पडतो व खंडांतर्गत विशेषतः आरोह प्रकारचा पाऊस पडतो. आरोह प्रकारचा पावसाचे 3 प्रकार आपल्याला माहिती आहे: आवर्त पाऊस, आरोह पाऊस, आरोही, त्यानंतर प्रत्यावर्त, असे 3 महत्त्वाचे प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर नोव्हेंबरच्या अखेरीस उत्तर भारतात तापमान 16 अंश पर्यंत खाली जाते, म्हणजे थंडी वाढलेली असते. तर दक्षिण भारतात 20 ते 25 अंश पर्यंत तापमान जाते. नैऋत्य मोसमी वारे माघारी आल्यानंतर सूर्य प्रकल्पाची तीव्रता जाणू लागते आणि ऑक्टोबर महिन्यात तापमान वाढते. हवेतील कोरडेपणा वाढतो, त्याची तीव्रता अधिक जाणवते. त्यामुळे हिवाळा ऋतू सुरू होतो. उन्हाळा ऋतू संपून हिवाळा ऋतू सुरू होतो. उन्हाळा शब्द हा या ठिकाणी चुकून आलेला आहे. हिवाळा ऋतू सुरू होतो. म्हणूनच या काळात संक्रमणाचा काळ असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, याची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली, सूर्यकिरणे तिरपी पडल्याने हिवाळ्यास सुरुवात होते. त्यानंतर तापमान कमी झालेले असते. वायुभार तुलनेने जास्त व खंडीय भागाकडून वारे वाहू लागतात समुद्र भागाकडे आणि मोसमी वाऱ्यांचे निर्गमन संपूर्णपणे होते. तर अशी एक वैशिष्ट्ये या हिवाळा ऋतूची आपल्याला निर्गमनाचा जो कालावधी आहे, मान्सूनचे निर्गमन त्या ऋतूचे आपल्याला पाहायला मिळतात. हिवाळा ऋतू डिसेंबर ते फेब्रुवारी या भागात बहुतेक भागात तापमान कमी झालेले असते. सापेक्ष आर्द्रता ही कमी असते. आकाश निरभ्र असते. पावसाचा अभाव असतो. त्यानंतर जानेवारीमध्ये पंजाबमध्ये सरासरी तापमान 12 अंश सेल्सिअस पर्यंत, तर दक्षिण भारतात 20 ते 25 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असते. उत्तर भारतात पश्चिमेकडून वादळी वारे वाहतात, त्यामुळे भारताच्या वायव्य भागात थोड्या प्रमाणात पाऊस पडतो. तसेच
वादळे बंगालच्या उपसागरावरून प्रवास करतात, त्यामुळे त्या ठिकाणी बाष्पाचे प्रमाण वाढते व दक्षिण पूर्व भागात पाऊस पडतो. जेट प्रवाह हा याच काळात भूपृष्ठावर पोहोचतो आणि त्यामुळे तापमान कमी होऊन उत्तर भारतात बऱ्याच ठिकाणी हिमवर्षाव होतो. तसेच मध्य व उत्तर भारतात थंडीची लाट पसरते आणि उत्तर भारतात जास्त वायुभाराचा प्रदेश तयार होतो. दक्षिणेकडे वायुभार कमी होतो. दक्षिणेकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी वायुभार कमी होतो, कारण थंडीचं प्रमाण आणि भूपृष्ठावर जास्त वायुभार, या ठिकाणी थंडीचं प्रमाण जास्त तर दक्षिणेकडे थंडीचं प्रमाण कमी. या कारणामुळे जास्त वायुभाराच्या प्रदेशाकडून कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे वारे वाहू लागतात आणि ते आपल्या उजवीकडे वळतात. त्यांना ईशान्य दिशा मिळते, म्हणून त्यांना ईशान्य मोसमी वारे असे म्हणतात. हे वारे मंद गतीने समुद्रावरून वाहतात. ते थंड व कोरडे असतात आणि बंगालच्या उपसागरावरून वाहताना ते बाष्पग्रहण करतात, बाष्पयुक्त बनतात आणि आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या किनारपट्टीवर हिवाळ्यात पाऊस देतात. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग या हिवाळी पावसाचा आपल्याला सांगता येतो. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या किनारपट्टीवर दोनही ऋतूत पाऊस पडतो. जो पावसाळा ऋतू आहे किंवा हिवाळा ऋतू आहे, या दोन्ही ऋतूमध्ये पाऊस या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळतो. या वाऱ्यांची वैशिष्ट्ये अशी आहे किंवा या हिवाळा ऋतूची वैशिष्ट्ये आहे, सूर्यकिरणे तिरपी झालेली असतात, तापमान कमी व तापमान कक्षात जास्त असते, वायुभार जास्त व हवा शांत असते आणि पर्जन्य व सापेक्ष आर्द्रता या ठिकाणी कमी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर असे वैशिष्ट्ये या वाऱ्यांचे आपल्याला पाहायला मिळतात. बघा, भारतातील हवामानाचे प्रदेश हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपण ऋतू पाहिले, हवामान पाहिलं, परंतु हवामान प्रदेश कसे तयार झाले किंवा मुख्य हवामान प्रदेश कोणते हे थोडक्यात माहिती असणं आवश्यक असं आहे. बघा, भारतातील हवामानाचे प्रदेश डॉक्टर त्रिवार्था यांनी कोपेनच्या हवामान प्रदेशातील हवामान विभागांच्या वर्गीकरणामध्ये सुधारणा करून, कोपेन नावाचा हवामानशास्त्रज्ञ आहे, त्रिवार्था नावाचा सुद्धा हवामानशास्त्रज्ञ आहे. त्रिवार्था यांनी कोपेनच्या हवामान विभागांच्या वर्गीकरणामध्ये सुधारणा करून भारतातील हवामान प्रदेश सांगितले आहे. डॉक्टर त्रिवार्था यांचे वर्गीकरण तापमान आणि वनस्पती यावर अवलंबून असून यासह भारतातील भौगोलिक प्रदेशातही त्यांनी भारतातील भौगोलिक प्रदेशही त्यांनी विचारात घेतले आहे. डॉक्टर त्रिवार्था यांनी भारतातील हवामानाचे प्रमुख 4 विभाग सांगितले आहे. उष्णकटिबंधीय हवामान विभाग, जो विषुववृत्ताच्या आसपासचा. समशीतोष्ण कटिबंधीय हवामान विभाग, त्याच्या थोडासा उत्तरेकडचा. दमट समशीतोष्ण हवामान विभाग, त्याच्याही थोडासा उत्तरेचा, उत्तर प्रदेश या भागातला. आणि पर्वतीय हवामान विभाग हा हिमालय पर्वतीय प्रदेशातील हवामान विभाग. तर हे 4 विभाग त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या 4 विभागांचे काही उपविभाग पडतात, उपप्रकार पडतात, ते सुद्धा आपल्याला थोडक्यात माहिती असणं आवश्यक आहे. उष्णकटिबंधीय जास्त हवामानाचा विभाग, जास्त पर्जन्य हवामान विभाग, उष्णकटिबंधीय सेवाना हवामान विभाग, उष्णकटिबंधीय स्टेपी हवामान विभाग, हे 3 प्रमुख विभाग हे उष्णकटिबंधीय प्रदेशाचे आहे. तर समशीतोष्ण स्टेपी हवामान विभाग, उष्णकटिबंधीय व कोरड्या हवामानाचा विभाग, समशीतोष्ण दमट हवामान विभाग आणि पर्वतीय हवामान विभागाचा जो प्रदेश आहे तो थंड हवामान विभाग. तर एकंदरीत असे उपप्रकार या हवामान विभागांचे पडताना आपल्याला पाहायला मिळतात. तर एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण भारतातील हवामानाचे प्रकार किंवा वेगवेगळे ऋतू, त्यावर परिणाम करणारे घटक, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण डिटेलपणे केलेला आहे. तर एकंदरीत हे संपूर्ण 4 प्रकरण या पहिल्या टर्ममधले आपण या ठिकाणी अभ्यासले आहे. इतरही पहिल्या काही प्रकरणांची रिव्हिजन आपण पुढे घेणार आहोत. तरीसुद्धा आपल्या आजच्या लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.